तुम्हाला पवारच निवडून द्यायचा. अजित पवार असं म्हणतात. शरद पवारांनी ओरिजिनल पवार ज्याच्याकडे तोच पवार हे क्लिअर केलं. मूळ पवार माझी मुलगी, बाहेरून आलेली पवार माझी सून. फक्त 2 शब्द आणि अजित पवारांचा विषय संपवला. शालिनीताई पाटील आजही सांगतात, पवारांच्या वाकड्यात गेला तो संपला. हा त्यांचा अनुभव बोलतोय. अजित पवारांना रोखण्याचा दम पवार आजही ठेवतात. फक्त विषय हा का संपवत नाही आणि हा सस्पेन्स का ठेवलाय हेच बाहेर येणार. त्याच्यात चुकीचं काय असे 2 गोष्टी असतात. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. नेमकं घडलंय का? तर हे होतं शरद पवारांचं स्टेटमेंट. साधा प्रश्न होता की आता अजित पवार म्हणतायत की तुम्ही पवार कुटुंबियांच्या मागे उभे राहिलेत. अगोदर तुम्ही मुलाला संधी दिली, नंतर मुलीला संधी दिली, वडिलांना संधी दिली. आता तुम्ही एकदा सुनेला संधी द्या आणि जो ओरिजिनल पवार आहे त्याच्याच मागे उभा राहा. तर मग त्यामध्येच शरद पवारांनी फक्त पवार ओरिजिनल कोणता हे क्लिअर केलं आणि अजित पवार विषय संपवला. अजित पवारांनी बंड केल्यापासूनच शरद पवारांनी अजित पवारांना फार काही असं सिरियसली घेतलं नाही. इतकंच काय, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ किंवा सुनील तटकरे यांसारखे पवारांसोबत राहिलेले दिग्गज नेते पवारांवरती टीका टिप्पणी करतात. पण पवारांच्या तोंडून अजून या नेत्यांचं नाव घेऊन एक अवाक शब्दही निघाला नाही. सुनील अण्णा शेळके त्याला अपवाद राहू शकतात, परंतु या पलीकडे जाऊन जो काही फूट पडलेली आहे त्याला शरद पवारांनी सिरियसली घेतलंय असं दिसत नाही. एवढंच काय, दिग्गज बडे बडे नेते जे आहेत ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात. ते ना पक्ष ना चिन्ह, म्हणजे पक्षहीन आणि चिन्हहीन असलेल्या नेत्याकडे भाजपाचे बडे नेते का जात आहेत असाही प्रश्न आहे. शरद पवारांनी आतापर्यंत मोठमोठ्या बंडखोरी केल्यात, मोठमोठ्या पक्षांमध्ये फूट पाडलेत, मोठमोठे आमदार घेऊन ते बाहेर पडलेत. मग असं असताना त्यांना अजित पवारांचं बंड का रोखता आलं नाही, किंवा जी बंडखोरी झाली आहे ती बंडखोरी मोडीत ते का काढत नाही, असे प्रश्न जे आहेत ते सोशल मीडियावर नेहमीच निर्माण होतात. त्या पलीकडे जाऊन सुद्धा शालिनीताई पाटील यांचा अनुभव सुद्धा महत्वाचा राहतो. वसंतदादा पाटलांच्या पाठी शरद पवारांनी खंजीर खुपसला हे आतापर्यंतच्या कथा आहेत. परंतु पुढे जाऊन शालिनीताई पाटीलच सांगतात की वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसले हे खरं आहे, पण पुढे जाऊन वसंतदादा पाटील यांनी शरद पवारांना पाठिंबा द्यायला आम्हाला सांगितलं होतं आणि त्यांच्या नेतृत्वात काम करा असं सांगितलं होतं. शालिनीताई पाटील या राजकारणातील अनुभवी नेत्यात. त्या सुद्धा सांगतात की शरद पवारांच्या वाकड्यात जाणं अजित पवारांना महागात पडेल, कारण अनुभव हेच सांगतो की जो वाकड्यात गेला त्याला शरद पवारांनी भविष्यात संपवलेलंच आहे. मग या सगळ्या गोष्टी जर समोर येत असतील आणि अजित पवारांसारखं पवार घरातूनच उभं राहिलेलं बंड मोडीत काढणं शक्य असताना सुद्धा शरद पवार हे बंड मोडीत का काढत नाही, अजित पवारांचा विषय का संपवत नाही असाही प्रश्न आहे. तर त्याला सुद्धा काही जे आहेत ते दाखले जोडले जातात. आतापर्यंत ज्या बंडखोरी झाल्या त्या दुसऱ्यांच्या घरांमध्ये होत होत्या. आता पहिलीच बंडखोरी अशी आहे की जी दस्तूर खुद्द शरद पवारांच्या घरात झाली. पवार कुटुंब हे नात्यानं आणि जिव्हाळ्यानं एक आहे. या कुटुंबामध्ये एकमेकांच्या मतांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आजच्या घडीला जर अजित पवारांना राजकारणातून संपवलं तर कुटुंबामध्ये पुन्हा कधीही एकमेकांच्या मधून विस्तव सुद्धा जाणार नाही. आणि हीच परिस्थिती लक्षात घेऊन अजित पवारांना काही काळ शरद पवार मनमानी करून देत आहेत अशाही बातम्या समोर येत आहेत. आता याबाबत तुमचं काय मत आहे? योग्य हीच वेळ आहे का की अजित पवारांना राजकारणातून संन्यास घ्यायला लावायचा, की जोपर्यंत अजित पवार पूर्णतः या पोहण्यामध्ये ट्रेन होत नाही, राजकारणात पोहत नाहीत, तोपर्यंत शरद पवारांनी सस्पेन्स ठेवलाय का? कमेंट करा आणि अशाच विविध विषयांसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बाकी ते जाऊ द्या, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार सुद्धा तितक्या स्ट्रॉंग लीडर आहेत आणि सुप्रिया सुळे सुद्धा. तुम्हाला काय वाटतं, त्या ठिकाणची सीट सुप्रिया सुळे यांची निघेल की सुनेत्रा पवार यांची? याबाबत सुद्धा कमेंट जरूर करा. बाकी जय महाराष्ट्र पब्लिक.